सकल ओबीसी समाज व समता परिषदेच्या वतीने समाजातील गुणवंतांचा सत्कार दिनांक 22/4/2026 रोजी आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमामध्ये सत्कार मूर्ती म्हणून श्रेयस दिलीप मंडलिक, प्रतीक शंकर पांडे, विश्वास बाळू पांडे, प्रवीण भाऊसाहेब शिंदे, भाऊसाहेब वाकचौरे, मार्तंड कचरू भरितकर, शैलेश जाधव आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। तरी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष बाळासाहेब वडदे, समता परिषद अध्यक्ष बाळासाहेब ताजने, प्राध्यापक भाऊसाहेब मेहत्रे, तालुका अध्यक्ष समता परिषद अकोले नवनाथ गायकवाड, अखिल भारतीय गुरव समाज संघटनेचे अशोक पांडे, प्रदेशाध्यक्ष मनोज गायकवाड, नाभिक समाजाकडून बाळासाहेब मदके, गुरव समाजाकडून नवनाथ पांडे, रेडेगावचे सरपंच दत्ता बंधवणे, कार्याध्यक्ष समता परिषद किशोर झोडगे, मनसे शहर अध्यक्ष शिवाजीराव गायकवाड, सोमनाथ बाळसराफ, तेली समाजाकडून अशोक शिंदे, माळी समाजाकडून रामनाथ शिंदे, कम्युनिस्ट पक्षाचे गणेश ताजने आदी मान्यवर उपस्थित होते। तसेच कार्यक्रमाचे नियोजक नवनाथ गायकवाड, बाळासाहेब मेहत्रे, नवनाथ पांडे, बाळासाहेब ताजने, किशोर झोडगे, शिवाजीराव गायकवाड यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। हा ओबीसी संघटनेमार्फत जो सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे त्या समता परिषदेमार्फत त्या सर्व सत्कार मूर्ती, आयोजक आणि जमलेले ओबीसी बांधव हा सत्काराचा जो कार्यक्रम ठेवला आहे, निश्चितच ज्यांनी ते आयोजन केलं आहे त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। कारण असे उपक्रम आपण हे सुरू करणं गरजेचं होतं। मेत्रे सर असतील, बाळासाहेब असतील, माझे मित्र रेणुकदास असतील, मनोज असेल आणि बाकी सर्व डायरेक्टर शिंदे असतील, या सर्वांनी जे नियोजन केलं आहे त्याला आपल्या सर्वांच्या वतीनं आपण अनुमोदन देऊ। त्याचप्रमाणे हे जे सत्कार मूर्ती आहेत हे ज्या त्या क्षेत्रामध्ये निश्चित प्रावीण्य मिळवलेले आहेत। मी म्हणजे माझा बाकीच्या लोकांचा जो परिचय आहे तो अल्पच आहे, पण माझ्या मुलाच्या बाबतीत मी एकच सांगल की त्यांनी हे यश मिळवताना कुठल्याही प्रकारचा क्लास केलेला नाही, कुठल्याही प्रकारचं क्लासचं मार्गदर्शन घेतलेलं नाही। त्यांनी जे काय केलं ते सेल्फ स्टडीवर केलं आहे। दुसरी गोष्ट, हे करत असताना तो आमच्यापासून 4 वर्ष दूर राहिला। आमचा त्याचा संपर्क फक्त आमच्या वडिलांच्या अंत्यविधीच्या वेळेस आला, त्यावेळेसच तो आमच्याकडे आला। ते 15 दिवस त्यांनी आम्हाला दिले फक्त, अन्यथा तो कुणाशीच नाही, म्हणजे फोन वापरणं किंवा तो कोणाशी बोलणं किंवा बाकीचा वेळ देणं। त्याची बहीण म्हणजे आमची कन्या नाशिकमध्ये त्याच्या जवळच अगदी 500 फुटावर राहते, पण तो जेवणाला सुद्धा तो तिच्याकडे जात नव्हता। मेसचा टिफिन दरवाजापर्यंत येणे आणि जेवण झाल्यानंतर परत तो बाहेर ठेवणे, एवढंच तो दरवाजा उघडायचं काम करायचा। त्यांनी जे कष्ट घेतले ते सरांनी सांगितलंय का ते प्रत्येक जण, तोच नाही म्हणत मी, हे जे सर्व आज निवड झालेले आपले सत्कार मूर्ती आहेत यांनी निश्चितच त्यांच्या क्षेत्रामध्ये परिश्रम घेतले, त्याच्यामुळे ते यश संपादन केलंय। आणि दुसरी सांगण्याची गोष्ट म्हणजे रथी महारथी परीक्षेला होते, पण आपला ओबीसी समाजामधून श्रेयस हा महाराष्ट्रात दुसरा आलाय। याचा निश्चितच आपल्या समाजाला, आपल्या ओबीसी बांधवांना अभिमान वाटावा। म्हणजे मला जेवढा आनंद आहे तेवढाच आनंद आपल्या ओबीसी समाजाला निश्चित आहे। आज मी 17 तारखेपासून पाहतोय, मी तिला फक्त आम्ही एक असा अर्धा तास किंवा कुठंतरी बाहेर पडतो, नाहीतर आम्हाला घर सुद्धा सोडता येत नाही। कारण घरात येणारे तुमच्यासारखे प्रेम करणारे, आत्तापर्यंत आपण समाजासाठी जे काही दायित्व दिलं किंवा आपण जे मैत्री जपली त्याचं आम्हाला जे प्रत्यय येतोय तो आज आम्हाला समजलं की आपण कुठंतरी समाजाचं देणं लागतो किंवा समाजासाठी काहीतरी करावं असं वाटतं, ते प्रत्यक्षात फळाला येतं। श्रेयसच्या बाबतीत आणखी एक सर सांगावीशी गोष्ट वाटते की त्याचा खूप मितभाषी स्वभाव आहे। तो सहजासहजी लवकर कोणाशी बोलत नाही, पण त्याला म्हटलं हे बदलून घ्यावं लागेल आता, कारण तू सरकारी ऑफिसर, त्यातल्या त्यात क्लास 1, काही गोष्टी ह्या बदल कराव्या लागतील। तू निश्चितच काही आणखी वरिष्ठ अधिकारी असतील, वरिष्ठ मित्र असतील, त्याचे ते 6-7 जण डेप्युटी कलेक्टर आहेत मित्र, तर त्यांचं मार्गदर्शन घे आणि पुढची तुझी जी वाटचाल आहे म्हणजे त्याची असेल, बाकीचे जे सर्व सत्कार मूर्ती आहेत त्यांनी आपली वाटचाल ही समाजाची सेवा करून, आपल्या आईवडिलांची सेवा करून पुढे यशस्वीरित्या पार पाडावी
एवढीच मी त्यांना या सत्काराच्या निमित्ताने विनंती करीन. आणि आपण जो सत्कार सोहळा आयोजित केला त्या आयोजकांचं निश्चितच खूप खूप धन्यवाद. ठिकाणी समस्त ओबीसी बांधवाच्या वतीने आपल्या ओबीसी समाजातील विविध क्षेत्रामध्ये एक उल्लेखनीय कामगिरी केली त्या सर्वांचं आज इथं छोटा खानी सत्कार होतोय. अखिल गुरु समाज संघटनेच्या वतीने या सर्व सर्वांचं मी शुभेच्छा त्यांना देतो आणि अभिनंदन करतो आणि थांबतो. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना आपण प्रथम विनम्र अभिवादन करूया. कारण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी जी शिक्षणाची ज्योत पेटवली त्याचं हे उत्तम उदाहरण आज आपल्या पुढे आहे. आज जर आपण पाहिलं तर जो द्विशताब्दी महोत्सव जो सुरू झालेला आहे शासनाच्या वतीनं तर त्यात असे बरेचसे उपक्रम आहे. परंतु आज या ठिकाणी सकल अकोले तालुका ओबीसी संघ त्याचबरोबर सर्व मित्रपरिवार यांनी जो असा नाविन्य उपक्रम सुरू केलेला आहे त्याचं मी सर्वांच्या वतीने या ठिकाणी अभिनंदन करतो. मी असं म्हणतो की राजकारणापेक्षा ही पिढी महत्त्वाची. ही पिढी पुढे गेली तर आपला समाज पुढे जाणार आणि आपल्या सगळ्यांची प्रगती होणार. आता असं म्हटलं जातं स्वराज्याच्या पाटामध्ये पाणी वाहे समतेचं तिथं पाणी पिती सर्व जीव. त्याचबरोबर छत्रपती शिवाजीच्या तळ्यात पाणी टाकती सर्व जीव तिथं नाही भेदभाव. त्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी जो आदर्श घडवला समानतेचा, शिक्षणाचा आणि राज्यकारभाराचा त्याचाच वसा पुढं महात्मा फुले आंबेडकरांनी चालवला. आणि त्यांच्या प्रत्येक वाक्यामध्ये महात्मा फुलेंचं वाक्य असो मानवतावाद हाच खरा धर्म आणि तोच सात्याने वर्तवावा. त्यानंतर आंबेडकरांनी काय सांगितलं त्यांच्या जे ध्येय आहे त्यांच्या त्या पहिल्या वाक्यात शब्द काय आहे? शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्यामध्ये पहिला शब्द आहे शिका. मी या ठिकाणी हे जे मानाचे तुरे रवलेले आहे आपल्या अकोले तालुक्यात यांना सर्वांच्या वतीने या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी मेत्रे सर जे म्हटले, सर आपण जे म्हटलं माझे भाषण ऐकलेले आहे आणि आपण जो म्हटलं तिथं आवाज उठवणार, तर मी सर्वांच्या साक्षीने शब्द देतो की माझ्या मनात, माझ्या हृदयात आणि तोंडात तेच असतं आणि तेच मी बोलतो. आणि सोमनाथ मामाने ते पाहिलेले आणि आमदार साहेबांचं त्याचमुळे माझ्या विशेष प्रेम आहे. कुणी काही जरी म्हणत असलं, या स्पर्धेमध्ये बरेच जण होते परंतु या ठिकाणी प्रामाणिकपणाने एकनिष्ठ आणि शिक्षण, शेवट शिक्षणच. त्या ठिकाणी मी ज्यावेळेस अजून एक अभिमानाची गोष्ट अशी शिक्षणाच्या बद्दल सांगायचं झालं तर सुगाव शाळा व्यवस्थापन कमिटीमध्ये गावाने या ठिकाणी मला आग्रह करून तुम्ही त्या ठिकाणी शिक्षण क्षेत्रात तुम्ही तिथे वेळ देतात आणि तुम्ही त्या ठिकाणी तो कारभार चांगला आखू शकतात, तर अतिशय अभिमानाची गोष्ट अशी का त्या ठिकाणी माझी त्या ठिकाणी निवड केली. आणि मी सांगू शकतो की ज्यावेळेस मी आमदार महोदयांकडे गेलो की त्या शाळेला निधीची गरज आहे, त्या ठिकाणी आमदार महोदयांनी तो निधीचा शब्द पाळलेला आहे. त्याचबरोबर दुसरी अशी गोष्ट की ज्या वेळेस त्या शाळेचा लाईट बिलाचा प्रश्न येतो, शिक्षणाच्या बाबतीत झालं बरीचशी हेळसांड होती. आज जिल्हा परिषद शाळेत जर तुम्ही पाहिलं तर लाईट बिल कनेक्शनचा जो प्रश्न आहे, आता इंटरॅक्टिव्ह बोर्ड आले, सगळे उपकरण आलेले. आणि सगळ्यात महत्त्वाचं प्राथमिक शिक्षणामध्ये जर ते मुलं त्या पद्धतीने घडले तरच पुढली पातळी त्यांची त्या पद्धतीची होऊ शकते. तर तोही प्रश्न मी त्या ठिकाणी लेखी स्वरूपाचं आमदारांना निवेदन देऊन विधानसभेत तो प्रश्न मांडलेला आहे. मला म्हणायचंच काय, मला आमदारांची मला पक्षाचं अजिबातही काही सांगायचं नाही, पण मला सांगायचं काय, शिक्षणावर जोर का द्यायचा आहे. आणि आपल्याला सगळ्यांना मिळून आज या ठिकाणी आपल्या समाजाचं जे उत्थान आहे, ती प्रगती आहे, ती वाढवायची आहे. आणि मित्र सर, तालुक्यामध्ये आता तिथे या ठिकाणी अशोक पांडे यांचं आगमन झाले. या ठिकाणी मी तुम्हाला शब्द देतो की नुसतंच राजकारण नाही पण समाजकारण आणि या ठिकाणी ओबीसींचा जो शिक्का आहे तालुक्यातला, या ठिकाणी नक्कीच तो गाजेल हे या ठिकाणी मी आश्वासन देतो. आणि जाताना एवढंच म्हणतो, आदमी ना पद से बड़ा होता है ना कद से बड़ा होता है, आदमी ना पद से बड़ा होता है ना कद से बड़ा होता है, जो दूसरों की मुश्किलों में मुसीबतों में शामिल होता है वही सबसे बड़ा होता है, वही सबसे बड़ा होता है. त्या ठिकाणी सर्व मान्यवरांचा, शिक्षण क्षेत्रामध्ये असलेल्या सर्व मान्यवरांचा, इतर राजकीय क्षेत्रामध्ये असलेल्या सर्व मान्यवरांचा आपण जो सकल ओबीसीने जो सन्मान केला, सत्कार केला, प्रथम मी ओबीसी सर्व समाजाच्या वतीनं, सर्व समाज बांधवांच्या वतीनं सर्व आलेल्या कार्यकर्त्यांचं मी सर्व ऋण व्यक्त करतो आणि सर्व अभिनंदन करतो.
मित्रांनो, मला एकच सांगायचं आहे, मी पहिल्यांदा असा अकोल्यात 20 वर्षापासून सर्व साक्षी आहेत मंडळी, सगळी जुनी जाणकर मित्र सर असतील, बाळासाहेब असतील, दिलीपराव मंडलिक असतील, पांडेसाहेब असतील, सर्वच कार्यकर्ते, ताजनी सेठ असतील, सर्वच कार्यकर्ते. आणि असा 20 वर्षात आपल्या समाजाचं आपलं भूषण, आपल्या समाजाचं कर्तृत्वान कुणी नेतृत्व असेल तर त्यांचा कुणीही सन्मान केला नाही. आता मी इतका भारावून गेलो, तुम्हाला सांगतो, बाळासाहेब ताजने असतील, बाळासाहेब वडजे असतील, तुम्ही नेतृत्व करताय, तुम्हाला मी एकच सांगा, रामनाथ शिंदे असतील, राजकीय क्षेत्रामध्ये असू द्या, शिक्षण क्षेत्रामध्ये असू द्या, आपली कंपनी पुढे जर गेली तर आपला निश्चित समाजाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. मग कारखाना असेल, दुसंघ असेल, या माध्यमातून आपण आधीच अशा बैठका घेऊन, किंवा आता आपल्याला हे तर कोणाला बसवायचं बा, आता सुमत्रे सरांना बसवायचं का, बाळासाहेबांना बसवायचं का, दिलीप मंडलिक साहेबांना बसवायचं का, शिंदे साहेबांना बसवायचं का, अनेक कार्यकर्ते आपल्याला, किंवा नवनाथ असेल, आपल्या समाजाचे सर्व धर्माचे लोक आपले उभीशी आपण एकत्र ही अशीच एकजूट राहू, अशी मी सर्व समाज बांधवांना विनंती करतो. महाराष्ट्राचं वैभव कळसुबाई असंच आपलं ओबीसी संघटन महाराष्ट्राच्या कळसुबाईच्या शिखराप्रमाणे उंच होत जाऊ, अशी सर्व समाज बांधवांना मी शुभेच्छा देतो. थांबतो. रामकृष्ण हरी. आज या ठिकाणी आपले माळेजाप येथील श्रेयस दिलीप मंडलिक, तसेच कुंभेफळे येथील दोनही पांडे यांची केंद्रीय SRPमध्ये आणि दुसरे पोलीस दलामध्ये भरती झाली, आणि आपले समशेरपूरचे भरितकर यांची सेंट्रल बँकेमध्ये ज्युनियर असिस्टंट म्हणून त्यांची नेमणूक झाली. आणि तसेच राजकीय क्षेत्रामध्ये प्रवीण शिंदे यांची ओबीसी तालुकाध्यक्षपदी निवड झाली. तसेच बाळासाहेब वागचौरे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. शहर अध्यक्षपदी जाधव यांची निवड झाली. आपण ओबीसी सर्वांमार्फत आणि समता परिषदेमार्फत आमचं दुपारी ठरलं 4 वाजता की आपल्याला श्रेयस आणि ज्यांची नेमणुका झाल्या त्यांची सर्वांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे. सर्वांना नुसतं एक एक फोन केला तरी सर्वजण जमा झालीत. सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. ज्यांची निवड झाली त्यांच्या पुढील कारकिर्दीत यश लाभो अशी त्यांना शुभेच्छा देतो. कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो.